अंतर्गत यावेळेस कोण पालकमंत्री होते? माननीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते. कोरोनाचा कालावधी मला वाटतं या कालावधीत होता. परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यवधी रुपयाची बिलं उचलली. दिनांक 30/12/2021 रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई 2,31,00,000. दिनांक 18/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बीड 10,98,00,000. दिनांक 25/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई 6,59,00,000. दिनांक 26/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड क्रमांक 2 बरं का, जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 पकडायचा, 2 म्हणजे पलीकडचा, 16,48,00,000 रुपये. आणि दिनांक 31/3/2022 31/3 म्हणजे कोणता दिवस असतो माहिती आहे तुम्हाला? 2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड 1,34,00,000 असे एकूण 37,70,00,000 रुपये या कामांची बोगस बिले संजय मुंडे हे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवलेत. हे ऍक्च्युअल डेप्युटी इंजिनियर होते. कुठं? परळीला. त्या दिवशी चार्ज त्यांना देण्यात आलाय आणि 25/6/2022 रोजी उपअभियंता संजय मुंडे सार्वजनिक बांधकाम उपविभाग परळी यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदाचा चार्ज प्रभारी कार्यभार देण्यात आला. त्यांनी ही बिले उचलून दिली आहेत. म्हणजे ही मोडस अप्रेंटिसिटी लक्षात आले का तुमच्या? कलेक्टर कडून पैसे जिल्हा परिषदेला डंप करायचे, जिल्हा परिषदेकडून डायव्हर्ट करायचे सार्वजनिक बांधकाम विभागात, आणि ते पैसे 31 मार्चलाच उचलण्याची गरज नाही. मग ते पैसे उचललेत कोणत्या दिवशी? 25/6/2022 ला. एकाच दिवशी 37,70,00,000 रुपये 1 रुपयाचंही काम न करता. त्या कामांची यादी सुद्धा माझ्याकडे आहे आणि याची PDF आहे माझ्याकडे. मी सगळ्या मीडियाला PDF देतो. कृपया, माझं मत असं आहे की मीडियानी त्यांच्या कोणतं म्हणतात पेज मीडियाचं, किंवा तुमच्या आपापल्या मीडियाच्या ह्याच्यावरती तुम्हाला टाकता येईल कामाच्या नावासह. आणि हे कामातले म्हणजे त्या गावांना बी बघू द्या ना की त्यांच्या गावात काम झालंय का. 1 रुपयाचं हे काम न करता 37,70,00,000 रुपये उचलण्यात आलेले आहेत. 1. क्रमांक 2, सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम 2021-22 अंतर्गत जानेवारी 2023 मध्ये, जानेवारी 2023 ला सुद्धा या जिल्ह्याचे पालकमंत्री हे माननीय धनंजय मुंडे साहेब होते. दिनांक 13/12/2021 रोजी 9 कामांचे 15 कोटी, 9 कामांची यादी माझ्याकडे आहे, PDF तुम्हाला द्यायला तयार आहे. दिनांक 18/2/2022 रोजी 1 कामाचे 1,20,00,000 कार्यकारी अभियंता गौरी शंकर स्वामी यांनी एकूण 16,20,00,000 रुपये हे रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत काडीचंही काम न करता हे पैसे उचलून घेण्यात आलेले आहेत. बजेट अर्थसंकल्पीय कामे हॅम म्हणजे हायब्रिड अॅन्युटी अंतर्गत, आता हा 3रा प्रकार चालू झाला बरं, अंतर्गत मंजूर आणि सुरू असलेले 59 कोटी रुपयाचे रस्ता काम सुरू असून त्यामध्येच 6,30,00,000 रुपयाचं आणखी एक काम मंजूर करून केल्याचे दाखवले. परळी पूस बर्दापूर हा रस्ता कोणता आहे मला माहिती नाही. परळी पूस बर्दापूर या रस्ता कामावर 5 कोटी रुपये काम न करता बिल उचलले आहे. आणि याच्यातली गंमत बघा पुढं, या कामाची क्षेत्रीय कार्यालयाने पाहणी केली
तपासणी केली त्यावेळेस या कामावर डबल पैसे उचलल्याचे लक्षात आले. त्यांनी सांगितलं की 17/3/2022 ला कक्ष अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवलं की एकाच कामावर डबल बिल उचलण्यात आलेले आहे. तरी सुद्धा